आणि या ठिकाणी परभणी आणि बीड येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिर्डीजवळील राहता शहरात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आलाय। गृहमंत्री अमित शहा यांची तिरडी तयार करत असताना पोलिसांनी सर्व सामान ताब्यात घेतलंय। यानंतर मात्र आंबेडकर प्रेमी जनतेनं नगर मनमाड रस्त्यावर ठिय्या देत रास्ता रोको केला आहे। महत्त्वाचं म्हणजे यात सर्व जाती धर्माचे लोक समाविष्ट झाले होते। यावेळी परभणीत झालेल्या घटनेच्या आणि बीडमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या विधानाचा जोरदार निषेध करण्यात आला आहे। सरकारच्या विरोधात या प्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत हल्लाबोल करण्यात आला आहे। यावेळी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड, शिमोन जगताप, गौतम गायकवाड, सचिन चौगुले, विशाल कोळगे, प्रदीप बनसोडे, रिपाईचे सुरेंद्र थोरात, प्रदीप सोनवणे, संदीप सोनवणे, संध्या थोरात, प्रभावती घोगरे, अजित शेख आदीसह मोठ्या संख्येने आंबेडकर प्रेमी, संविधान प्रेमी त्याचप्रमाणे सर्व समाजातील नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग यावेळी बघायला मिळाला आहे। केंद्रीय मंत्री अमित शहाने जे संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं, याचा मी जाहीर निषेध करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एका जातीचे, पक्षाचे नसून सर्व भारताचे नेते आहेत, भारतरत्न आहेत, ज्यांनी आपल्या भारत देशाला संविधान दिलं। अशा नेत्याचा अवमान करणे ही खूप खेदाची गोष्ट आहे। तर प्रथमतः मी अमित शहाचा जाहीर निषेध करते। तसेच ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली, पोलीस यंत्रणेचा निष्क्रियपणा व पोलीस यंत्रणेवरील दबाव, या गोष्टीचा लवकर मोक्ष लागायला हवा, परंतु या गोष्टीला खूप विलंब होतो। बीड मध्येही संतोष देशमुख 15 वर्ष आदर्श सरपंच म्हणून तळून तडफदार सरपंचाला मारण्यात आलं, अतिशय वाईट रीतीने त्याची हत्या करण्यात आली, परंतु कुठेही तत्परतेने त्या अटक केली जात नाही, गुन्हेगाराला पकडलं जात नाही, फक्त आश्वासनं दिले जातात। ते कसं आहे या सरकारचं? सगळीकडे चोर तर चोर आणि वर शिरजोर, अशा पद्धतीचे यांचे वक्तव्य आहे। पोलीस यंत्रणा असेल, यांचे मंत्री असतील, यांचे सर्व अधिकारी असतील, कुठेही दखल घेतली जात नाही विरोधकांची। सत्तेचा इतका गैरवापर चालू आहे, हे सर्व सत्ताधीश निर्गावलेले। तर या 1 महिन्याच्या आत याचा सर्व निकाल लागला पाहिजे आणि अमित शहाने राजीनामा दिला पाहिजे, या मताची मी आहे। या तिन्ही घटनांचा, बीडची घटना, सूर्यवंशीची, परभणीची घटना व संसदेतील अपमान, या गोष्टींचा मी सर्व पक्षांच्या वतीने जाहीर निषेध करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। अभिनंदन करतो की देशामध्ये तसेच राज्यामध्ये झालेल्या घटना आहेत, त्या घटनेचा निषेध करण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र येऊन सर्वांनी एकी दाखवले पाहिजे, तुमचं मनापासून अभिनंदन करतो। आणि मुख्यतः म्हणजे जे परभणीचा हत्याकांड असेल, बीडचा हत्याकांड असेल, या हत्याकांडाचा निषेध जेवढा करा तेवढा कमीच आहे, परंतु यापेक्षाही पण संसदेमध्ये जी संसद बाबासाहेबांच्या संविधानावर चालते, त्या संसदेमध्ये अमित शहा सारख्या गुंडासारख्या माणसांनी जी भूमिका मांडली बाबासाहेबांबद्दल, तो द्वेष व्यक्त केला, त्याचा निषेध जेवढा करा तेवढा कमी आहे। आणि म्हणून मला तर असं वाटतं की देशाचा तो गृहमंत्री आहे आणि त्याला असं वाटत असेल कदाचित कमी देशाचा गृहमंत्री म्हणजे मी सर्वच काही माझं आहे, परंतु देशातल्या सर्व भीमसैनिकांनी, सर्व समाजाने ही जाणीव करून दिली, दाखवलं की बाबासाहेबांवर बोलण्यावर काय प्रतिक्रिया येतं काय नाही। म्हणून संपूर्ण देशभरामध्ये कोणी गाडो भिंड काढतंय, कोणी तोंड काळं करतंय,
कोणी मोर्चा निषेध आंदोलन करतात, हे प्रत्येक ठिकाणी रोज चालू आहे. प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हे मोर्चा आंदोलन चालू आहे. आणि आपण पण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गाव बंद, तालुका बंद, निषेध मोर्चा आंदोलन करून या भूमिकेचं तुम्ही बिलकुल समर्थन केलं नाही. आणि म्हणून मी पण जिल्हा वतीने या तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि या घटनेचा निषेध करतो.